मराठीमध्ये घरी असे आपण मराठीमध्ये लिहायचं. हिंदीमध्ये जे आपल्याला म्हणतात एलिफंट एलिफंट स्पेलिंग जर पाण्यात पाहिलं तर कसं दिसणार आहे? उलट कसं दिसणार आहे? किंवा म्हणतात आरशात पाहिलं तर कसं दिसणार? पण ते कसं ओळखायचं आहे? ते लॉजिक लावायचं आहे. याला कसं लॉजिक लावायचं पहिले लिहा तुम्ही. आपण ते लावले तुम्ही माझ्यासोबत करायचं. एक कोरा कागद, हा कोरा कागद आता घेतला. ठीक आहे, आपलं नाव लिहायचं. नाव लिहा. दिलं का? काय करायचं? शेड पानाला आपण असं फोल्ड करायचं. काय म्हणतो मी? या पानाला फोल्ड करायचं आणि आहे असं ठेवायचं. हे आरशातील प्रतिमा आली. लक्षात घ्या, एका मार्काचा प्रश्न बरं का. याच्यामध्ये एकदम सिंपल लॉजिक आहे. याच्यामध्ये कसले हार्ड नाहीये. हे उलट करा, इकडे करा, असं काही गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही काय करायचं? आरशामध्ये प्रतिमा विचारली. आरशातील प्रतिमा बघा. आरशाची प्रतिमा बघायची असेल हे समोर आरशा आपला काय आरसा. तर काय करायचं? डाव्या साईडला तुमचं नाव काय असेल ते लिहायचं. किंवा ते अल्फाबेट जे विचारलेले असतात परीक्षेला ते लिहायचं. आता हे विचारलं ना, E L E P H A N T. या पाराला काय पहिली मारायची. ठीक आहे, आहे असं फिरवायचं त्याला मला. करून बघा पटकन. 2 मिनिट आतमध्ये बघा येते काय करता. केल्याशिवाय येणार नाही. केलं बघा. एक लक्षात हे बरोबर केलंय. ठीक आहे, त्याच्यामध्ये पूर्ण असं दिसलं पाहिजे. काय असं गिरवलं दिसलं पाहिजे. आता पाण्यातील बघूया. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे कन्सेप्ट माहिती. हा सगळ्यांना माहिती की कन्सेप्ट? पाण्यातील प्रतिमा सगळ्यांना येते का? कोणाला येत नाही हात वरती? आरशातील प्रतिमा आपल्याला काढता येत नाही किंवा पाण्यातील प्रतिमा आपल्याला ओळखता येत नाही. येत नाही. सगळ्यांना काढता येईल. ओके, चला पुढे जाऊया. मिरर इमेज काय आली का? वॉटर इमेज, मिरर इमेज. प्रश्न आले तर सोडवता येतील का? प्रश्न देऊ का?
घड्याळात तर 11 वाजले असतील, काय म्हणतो मी, घड्याळात जर 11 वाजले असतील तर त्याची प्राण्याची प्रतिमा कशी दिसेल? आपल्याला आरशातून कसं दिसणार आहे? आरशातून प्रतिमा हे झाली पाण्याची प्रतिमा हे जे डायग्राम दिसते की पाण्याची प्रतिमा कशी दिसणार ती आपल्याला कळलं. बोलत आहे हरिहर ठीक आहे. आता मी काय करतोय, आहे असा टायगर मी काय करतोय, या पानावरती काढून घेतो, असं त्या पानावरती असं काढून घेतोय. ठीक आहे, कसं बघा या पाण्याला काय करायचं, या पाण्याला उलटायचं असतं आणि हा यासाठी व्हायचं. अशी पाण्याची प्रतिमा दिसणार आहे, समजलं? आणि अशाची प्रतिमा कशी ओळखायची?
ओके आषाढी प्रतिमा विचारली काय करायचं यायची कप्पी ए के ई दिलं आता या पाळाला काय करायचं आता उलटायचं ठीक आहे आणि असं ठेवायचं समजलं काय झालं आरशातील प्रतिमा सरळ असं पाणी उठायचं म्हणजे आरशातील प्रतिमा ओके आणि पाणी म्हणलं तर फक्त व्हायला उलटायचं तिथं लिहायचं पी ए के ई आणि ह्याला आपण असं तुम्ही बघणार आहे असं कळलं का रे कळलं का जायचं पुढं जायचं कन्सेप्ट क्लिअर झाला का कुठला कन्सेप्ट क्लिअर झाला नाही तर लगेच हात वरती करा तर मलाही कळलं नाही म्हणून तुमच्या भविष्याचा सवाल आहे इथं लक्षात घ्या